दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र समितीने देखील आता एक मोठा झटका दिलाय। कारण पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र समितीने कडक शब्दात निषेध व्यक्त केलाय। 15 देशांच्या सुरक्षा परिषदेत चीनचा समावेश आहे। अतिशय भ्याड आणि निंदनीय असं हे कृत्य असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जारी केलेल्या पत्रकात म्हणण्यात आलंय। जैश ए मोहम्मदचा यात हात असल्याचा उल्लेख करत दोषींना कठोर शासन झालंच पाहिजे असंही त्यात म्हणण्यात आलंय। मौलाना मसूद अझहरच्या दहशतवादी संघटनेचं नाव या पत्रकात आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तान विरोधात रोष आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी सगळ्या देशातून सातत्याने होते। या हल्ल्यानंतर केंद्राने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन अर्थात MNF हा दर्जा काढून घेतलाय आणि पाकिस्तानहून येणाऱ्या वस्तूंवर 200% इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे। यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय। पाकिस्तान विरोधात भारतीय व्यापाऱ्यांनी देखील त्यांच्याशी व्यवसाय करायला नकार दिल्याचं कळतंय। पाकिस्तानमधून येणारं सिमेंट खजुराच्या आयातीवरही आता ब्रेक लागलाय। मध्य प्रदेशमधल्या झाबुआमधून देखील मोठ्या प्रमाणात टोमॅटोची होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि पाकिस्तानमधून आलेली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे भारताकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेत पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केली आहे। टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या बातमीनुसार विविध आघाड्यांवर पाकने युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। सीमेवर असलेल्या हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत आणि पाक प्रशासनाकडून हॉस्पिटल्सना एक पत्रकही पाठवण्यात आलंय। प्रत्येक हॉस्पिटलमधले 25% बेड हे जखमी सैनिकांसाठी राखीव ठेवण्याचे सांगण्यात आलंय। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा लष्करी तळ आणि ज्यांना पूर्ण तयारीत राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांना तो भाग रिकामा करण्याबद्दल सांगण्यात आलंय आणि क्वेटा कॅन्टोन्मेंटतर्फे पाकिस्तानच्या जिलानी रुग्णालयामध्ये पाठवलेल्या पत्रात सगळ्या प्रकारच्या मेडिकल मदतीसाठी तयार राहण्याचे आदेशही नमूद करण्यात आलेत।